संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महिम न पारंते परम विदुषोय सदृशी सुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैगिर अथा वाच सर्व स्वमती परिणामावधिगृणन ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकर घेई घेई माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची सेवा घेई घेई माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची घेई घेई माझी सेवा 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 दीन दुर्बळांची देवा दीन दुर्बळांची देवा दीन दुर्बळांची घेई घेई माझी सेवा दीन दुर्बळांची सेवा दीन दुर्बळांची सेवा दीन दुर्बळांची सेवा घेई घेई माझी सेवा दीन दुर्बळांची देवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरते प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा तोपा देवा तोपा देवा निवृत्ती उदारा तोपा देवा देवदारा तोपा देवा मुक्ताबाई नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं
नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपम विठ्ठल विठ्ठल पाहता गोबडी खाय त्यांची उष्टावडी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग येचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता नवे नवे आपला ते अखंड देवणारे वयाच्या 16व्या वर्षी नवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. महाराज सांगतात पाहता गोवळी पाहायला जर गेलं तर गोवळ समाजातले गोपाळे अत्यंत साध्या कुटुंबातील गोपाळे गायीच्या धारा काढणारे गोपाळे अगदी गरीब कुटुंबातील गोपाळे पण ऐका चरित्र घडलं काय जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात खाय त्यांची उष्टावळी अहो जगाच्या मालकानं आज भगवान परमात्म्यानं त्या गोपाळांचं उष्ट खावं एवढा त्या गोपाळांचा अधिकार आहे. म्हणजे का हो महाराज साक्षात भगवान परमात्म्याने गोपाळांचं उष्ट खाल्लं असं त्या गोपाळांनी केलं तरी काय महाराज सांगतात करीती नामाचे चिंतन जसं तुम्ही 7 दिवस सतत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण या ठिकाणी केलं तसंच त्या गोपाळांनी सुद्धा काय केलं करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान महाराज ध्यानात ठेवून त्या गोपाळांनी काय केलं भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं. परिणाम का हो म्हटले फक्त गोपाळांचं उष्टच खातो का म्हटले उष्टच खात नाही भगवान परमात्म्याचं जर आपण नाम चिंतन केलं रे केलं तर महाराज जो गोपाळावर जो डाव द्यायला यायचा ना तो भगवान परमात्मा त्या गोपाळांचा डाव स्वतः द्यायला लागला. आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई त्या गोपाळांच्या गायीची आज भगवान परमात्मा वळती मारायला लागला. कशामुळे करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आजच्या कीर्तनात आपल्या जीवनामध्ये ज्याच्यासाठी आपण परमार्थ करतो ज्याच्यासाठी वारी करतो ज्याच्यासाठी सत्संग करतो ज्याच्यासाठी आपण 7 दिवस या ठिकाणी रामकृष्ण हरी नावाचा उच्चार करतो तो म्हणजे काला. तो काला आपल्याला आज या ठिकाणी मिळणार आहे. जो काला गोपाळांना सहज प्राप्त झाला तोच काला आज तुम्हा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हटलं का हो महाराज खरंच तो काला आम्हाला मिळणार आहे का म्हटलं खरंच तुम्हाला तो काला मिळणार आहे पण त्याच्यासाठी काय करावं लागल महाराज सांगतात एके ठाई काला त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागल एकत्रित यावं लागल आहे का नाही. एकत्रित आल्याशिवाय काला होत एकत्रित म्हणले का हो महाराज फक्त एकत्रित आल्यानंतरच काला होतो का म्हणले एकत्रित आल्यानंतरच काला होत नाही. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय पुढे सांगतात तुका म्हणे भाविकाला जो भाविक झाला त्याला तो काला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हटले महाराज आम्हाला एकत्रित यायचं जमतो पण भाविक होता येईल का नाही आम्हाला सांगता येत नाही. म्हटले भाविक झालं तर आपल्याला जीवनात काला मिळणार आहे. जो भाविक झाला त्यालाच हा काला मिळत असतो. म्हटले मग महाराज आम्हाला एकत्रित यायला काही सांगण्याची गरज नाही पण भाविक होता येत नाही. भाविक होण्यासाठी काहीतरी आम्हाला सांगा ना. म्हणले जर तुम्हाला भाविक व्हायचं असेल ना तर एक काम करा करीती नामाचे चिंतन भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन जर केलं तर आपोआप आपल्या जीवनामध्ये भाव निर्माण होईल. भाविक आपण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो काला आपल्या जीवनात मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असा अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. अभंगावर थोडंसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून किती वर्ष झाली भाऊ 8 जवळपास 8 वर्षापासून आमचं सर्व बोरसरकर महिला भजनी मंडळ सतत 7 दिवस गुढवी पाडव्यापासून तर आजच्या या रामनवमी कालच प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा केला. आजच्या दिवसापर्यंत सतत एकही मिनिटाचा खंड न होऊ देता आमच्या सर्व महिला मंडळांनी या ठिकाणी रामकृष्ण हरी नावाचा उच्चार केलेला आहे.
जप केलेला आहे. म्हणून प्रथमतः सर्व महिला मंडळासाठी पुरुषांनी टाळ्या वाजवा. एक रामनाम घेतलं तर महाराज जीवनात सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात. खरं तर आपल्या महिला मंडळांचं जेवढं कौतुक केलं तेवढं खऱ्या अर्थानं कमी आहे. सुंदर या ठिकाणी 7 दिवसापासून सतत रामकृष्ण हरी नावाचा जप या ठिकाणी चालू आहे. ही पंचक्रोशी भूमी ना पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. एक रामनाम जर जीवनात घेतलं महाराज तर जन्मांतरीचे पापा आपल्या जीवनातले भस्म होऊन जातात. तुम्ही 7 दिवसापासून रामकृष्ण हरी नावाचा सतत नामोच्चार करत आहात. खरं सांगू, ज्या ज्या महिला मंडळाने हा रामकृष्ण हरी नावाचा जप केला त्या महिला मंडळांच्या जीवनामधले मला वाटत नाही त्यांच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं दुःख असेल म्हणून. आता म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्यांनी मला या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन निमंत्रण दिलं असे असणारे आपल्या गावातील भीष्माचार्य ज्यांना म्हणायला हरकत नाही असे असणारे आमचे कानडे भाऊ, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भाऊंच्याच आग्रहातून पुनश्च एकदा हे निमंत्रण प्राप्त झालं. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. इकडून आमचे आपल्याच गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आमचे अशोक मामा होले तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने आपला कार्यक्रम सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आज ज्यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे, खरं सांगू आमचे महंत संत श्री हरिभक्त परायण कृष्णानंद स्वामी महाराज बाजीराव स्वामी महाराज यांचे एकनिष्ठ सेवेकरी हरिभक्त परायण आज या ठिकाणी आमचे राधाजी अण्णा आलेले आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. संत महापुरुषांची सेवा जीवनामध्ये घडलेली महाराज, संतांची सेवा केल्यानंतर जीवनात काय परिणाम होतो त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. ही संतांच्या सेवेची ताकद या. म्हणून आमचे राधाजी अण्णा तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी गायनाची ज्यांची मला साथ आहेत. खरं तर कानडे भाऊ, आज एवढ्या गायकवादकांना फोन केले मी 8 दिवसापासून, कोणीच खाली भेटायला तयार नव्हतं. परंतु आमच्यावरती नितांत प्रेम करणारे हरिभक्त परायण आपल्या परिसराचा वैभव महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायन क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे असे असणारे हरिभक्त परायण गोकुळ महाराज शेजवळ, त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात म्हणून धन्यवाद. त्यांच्या सोबतीचे असणारे गायक हरिभक्त परायण ज्यांचा सुंदर असा आवाज आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे असणारे आमचे सतीश महाराज चव्हाण, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्याच गावातील सर्व भजनी मंडळी, या मुलांचं काय कौतुक करणार महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. एवढं सुंदर आपल्या गावामध्ये हे भजनी मंडळ तयार होते महाराज, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. इकडून आमचे बाळू भाऊ आहेत, विनेकरी बाबा आहेत. इकडून ज्यांची पकोदाची या ठिकाणी साथ आहेत. महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 मृदंग वादक आहे ना महाराज, त्या टॉप 10 मधलं 1 नंबरचं नाव हरिभक्त परायण आमचे कृष्णा महाराज ठोंबरे आहेत. टाळ्या वाजून महाराजांचं स्वागत करा. ते आज या ठिकाणी उपस्थित झालेत. आमची सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोटू भाऊ, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे ऑपरेटर करणारे राजू भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं प्रदर्शन करण्यासाठी आमचे मातोश्री यूट्यूब चॅनलचे दादा ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर एकदा विनम्र अभिवादन करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल आजचा जो आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे, हा काल्याचं कीर्तन आपल्याला आज या ठिकाणी करायचं आहे. पण मी तुमच्या समोर 2-3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. म्हटले का हो महाराज, काल्याचं कीर्तन हे शेवटीच का केलं जातं? पहिला प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन हे शेवटी का करतात? काल्याचं कीर्तन हे दुपारच्याच वेळेस का करतात? आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण का करतात? हे 2-3 प्रश्न तुमच्या समोर मांडतो आणि पुढे चालतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही जा कानडे भाऊ, काल्याचं कीर्तन झालं नाही आणि सप्ताह संपला असं कधीच आपल्याला बघायला मिळत. फार झालं तर सप्ताह तुम्ही 1 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, नाही तर 7 दिवसाचा करा. शेवटी काय व्हावं लागतं?
काला हा करावाच लागत असतो. अहो किती आपण रात्रीचे कीर्तन केले, सप्ताह परिपूर्णतेला जात नाही. प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी काला हा करावाच लागत असतो. काला या शब्दाचा अर्थ आहे महाराज परिपूर्णता. काय सप्ताहाचा शेवट झाला म्हणजे आपली जीवनाची परिपूर्णता झाली. माऊली ज्ञानोबराय सुंदर उदाहरण देतात बघा. माऊली ज्ञानोबराय सांगतात देऊळाची कामा कळसू. मंदिराचं काम पूर्ण झालं आपण असं कधी म्हणतो? ज्या दिवशी मंदिरावर कळस चढला रे चढला त्या दिवशी मंदिराचं काम. तुम्ही खाली मंदिराला किती रंगरंगोटी करा, किती सुंदर फरशी लावा, किती सुंदर मंदिरावर डिझाईन करा, पण मंदिरावर जर कळस बसला नाही तर मंदिराचं काम पूर्ण झालं असं म्हणतो का आपण? पण मंदिराचं काम खाली कितीही अपूर्ण असू द्या, पण एकदा मंदिरावर जर कळस चढला रे चढला मंदिराचं काम पूर्ण झाल्याशिवाय. तसे तुम्ही कितीही रात्रीचे कीर्तन करा, पण सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन जर झालं नाही रे नाही, सप्ताह परिपूर्णतेला जात नाही. म्हणून आजचा हा काल्याचं कीर्तन विठ्ठल विठ्ठल ज्यांना हे उदाहरण कळालं नसेल, माऊली ज्ञानोबराय त्यांच्यासाठी आणखी एक उदाहरण देतात. सुंदर उदाहरण माऊली ज्ञानोबराय देतात. माऊली ज्ञानोबरायांची बुद्धी तीक्ष्ण आहे महाराज. आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे बुद्धीचे लोक आहे. एक कापरासारखे बुद्धीचे आहे की नाही बाबा? आमचे बाबा फार ध्यान देऊन ऐकतात. मला फार मोठी शंका आहे, तुम्ही एखादा प्रश्न विचारता काय मला? तुम्हाला उत्तर द्यायचं म्हणलं काही सामान्य गोष्ट नाही. आपल्या समाजामध्ये दोन प्रकारचे बुद्धीचे लोक आहे. एक बुद्धी आहे एकदम तीक्ष्ण कापरासारखी, कापराला काड्याची पेटी लावायचा उशीर आहे, लगेच पेटल्याशिवाय राहत नाही. आणि एक बुद्धीचे लोक आहे गौरी सारखे म्हणजे शेणासारख्या बुद्धीचे. किती पेटण्याचा प्रयत्न करा अजिबात पेटत. पण याचा एक विशेष गुण आहे, एकदा जर असे लोक पेटले रे पेटले, मग किती उधवण्याचा प्रयत्न करा अजिबात विझवत नाही. तुम्ही बघा गौरी पेटायला उशीर होतो, पण गौरी विजायची असली तर किती विझवण्याचा प्रयत्न केला तरी लवकर विझत नाही. मग त्या लोकांसाठी माऊली ज्ञानोबराय एक सुंदर उदाहरण देतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात परम गंगेशू सिंधू प्रवेशू. गंगा म्हटली गंगा, गंगेचा प्रवाह कुठपर्यंत हो? जोपर्यंत गंगा सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत गंगेचा प्रवाह पातित्य चालू राहत. एकदा जर गंगा गोकुळ महाराज समुद्राला जाऊन मिळाली, परत तिला प्रवाह पातित्य करण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे का? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गंगेचा प्रभाव कुठपर्यंत आहे? एकदा गंगा सागराला जाऊन मिळाली, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकदा गंगा सागराला जाऊन मिळाली, परत तिला प्रवाह करण्याची गरज नाही. तसं एकदा सप्ताहाचा काला झाला रे झाला, परत काला जीवनात करण्याची गरज नाही. विठ्ठल ऐका, पूर्वी जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या. आता कानाडे भाऊंना माहिती आहे, पूर्वीची जिल्हा परिषदेच्या शाळा अशा काय खोल्या वगैरे नव्हत्या. कुठं भरायची शाळा? एखाद्या झाडाखाली, आहे का नाही? पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या. मास्तरही एवढा हुशार असायचा महाराज. एक मास्तर असायचा 4-4 वर्गांना शिकवायचा. मास्तर एवढा वजनात असायचा, काळा कोट, काळी टोपी, तो काळा गॉगल, ते कानाला ती दोरी लावलेली, ती हातात काळी काठी, एवढा सुंदर मास्तर. दिसायला सुद्धा कसा असायचा? एकदम काळा ढग. पण ऐका, वरतून दिसायला असणारा काळा गुरुजी आतून फार गोरा असायचा महाराज. वरतून काय करतात, त्या गुरुजीच्या मनामध्ये इच्छा असायची माझ्या मुलाचं समाजामध्ये नाव उज्ज्वल व्हावं, त्याला इंग्रजी यावी, मराठी त्याला कळावं, सामाजिक ज्ञान त्याला कळावं. गुरुजीच्या मनामध्ये फार अंतःकरणात तळमळ असायची.
असे गुरुजी एक दिवस जुना काळ वर्गामध्ये आले. 25 मुली एकीकडून बसलेल्या होत्या. 25 मुलं एकीकडून बसलेले होते. गुरुजी वर्गामध्ये आल्याबरोबर ढवळा खडू हातामध्ये घेतला आणि काळा फळ्यावरती एक नाव लिहिलं, गोदावरी. गोदावरी नाव लिहिलं आणि मुलांना मुलींना प्रश्न विचारला. म्हटले सांगा मुलांनो, या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? आता समोर जे काही लोक विद्यार्थी बसलेले होते, कोणी गणितात हुशार, कोणी इंग्लिश मध्ये हुशार, कोणी भूमितीत हुशार, त्यांना काय परमार्थाचं ज्ञान कळत होतं का? अजिबात नाही. पण एक पाठीमाग एक मुलाने वरती हात केला. वरती हात केल्याबरोबर गुरुजीला विचारलं, म्हटले गुरुजी मी सांगू का? आता वर्गात तर कधीच न उत्तर देणारे पोराने हात जर वर केला रे केला, सगळे मुलं त्याला हसल्याशिवाय, सगळे मुलं त्याला हसायला लागले. म्हणजे कधी उत्तर न देणारे पोराने हात वर केला, काहीतरी विशेष उत्तर देणार म्हटल्या. आता त्यानं हात वर केल्यावर बरोबर गुरुजीला विचारलं, गुरुजी मी सांगू? गुरुजी म्हटले वा रे वा बाळू, सांग म्हटले गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? आता पहिल्याच वेळेस त्याला उत्तर सांगायला चान्स भेटला. याला एवढा आनंद झाला, याचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. हा बेंचवर उभा राहिला. बेंचवर उभा राहिल्याबरोबर त्याने गुरुजीला सांगितलं, म्हटले गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि त्या ब्रह्मगिरी पर्वतामधून गोदावरी गंगेचा उगम झाला. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवला. गुरुजी म्हटले वा रे वा बाळू, किती हुशार झाला म्हटले तू. आता मी पहिलेच सांगितलं, गुरुजी आताच्या काळातला नव्हता, पूर्वीच्या काळातला होता, पूर्ण करून घेणारा होता. गुरुजी इथंच थांबले नाही. गुरुजीने पुढचा प्रश्न विचारला. म्हटले सांग बाळू, गोदावरी गंगा पुढं कुठे गेली? त्या बायाने सांगितलं, म्हटले गुरुजी गंगा पुढं कुशावरचा कुंडामध्ये गेली. म्हणले पुढं? म्हणले गंगापूरच्या धरणामध्ये गेली. म्हणले पुढं? म्हणले रामकुंडात गेली. म्हणले पुढं? म्हणले कोपरगाव तालुक्यात गेली. म्हणले पुढं? म्हणले वैजापूर तालुका. म्हणले पुढं? असं करत करत गंगा नाथ सागरामध्ये आली. म्हणले पुढं गंगा कुठे गेली? त्या बाळ्याने विचार केला, हे जर असंच चालू राहिलं, गंगा कोणत्या गावात गेली, गंगा कोणत्या तालुक्यात गेली, आपला काही काला पूर्ण होणार? हे जर असंच चालू राहिलं, इथं लोक घरूनच विचारतील ना, महाराज गंगा आज कोणत्या गावात गेली? आपलं कीर्तन पूर्ण होणार नाही, लोक कीर्तनाला येणार. काय झालं, एक मॅडम वर्गामध्ये आली. मॅडम वर्गामध्ये आल्याबरोबर त्या मॅडमने आपल्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारला. म्हटले मुलांनो, अशी गोष्ट सांगा, ती गोष्ट कधी संपलीच नाही पाहिजे. सगळ्या मुलांनी डोक्याला हात लावला. म्हटले मॅडमचे काही आज घरी भांडणं वगैरे तर झाले नाही ना? म्हटले गोष्ट कसं काय सांगता येईल, पण काही काही मुलं फार हुशार असतात. एका मुलाने हात वर केलाच आणि मॅडमला सांगितलं, मॅडम मी सांगू? न संपणारी गोष्ट. मॅडम म्हटले वा रे वा, सांग म्हटले न संपणारी गोष्ट. त्या मुलाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हटले मॅडम ऐका, अनंत प्रकारचे जंगल होते. त्या अनंत प्रकारच्या जंगलामध्ये अनंत प्रकारचे झाड होते. त्या अनंत प्रकारच्या झाडामध्ये एक झाड होतं. त्या झाडाला अनंत प्रकारच्या फांद्या होत्या, अनंत प्रकारच्या शाखा होत्या आणि त्या अनंत प्रकारच्या शाखेवर अनंत प्रकारचे वेगवेगळे पक्षी बसलेले होते. मी एक दगड घेतला, एका पक्षाला मारला, तो पक्षी उडून गेला कुर्र. दुसरा दगड घेतला, दुसऱ्या पक्षाला मारला, दुसरा पक्षी उडून गेला घुर्र. तिसरा दगड घेतला, तिसऱ्या पक्षाला मारला, तिसरा पक्षी उडून गेला खुर्र. मॅडमने सांगितलं ते पक्षी उडायचं राहू दे, पुढे गोष्ट सांग. त्या मुलाने मॅडमला प्रश्न केला, मॅडम पक्षी किती आहे? पक्षी किती आहे? अनंत. मला माझे पक्षी तर उडून घेऊ द्या म्हटले अगोदर. होईल का गोष्ट पूर्ण? कधीच गोष्ट पूर्ण होणार नाही महाराज. तसं त्या बाळाने विचार केला, गुरुजीला जर आपण असंच सांगत राहिलो, या गावातून त्या गावात गंगा गेली, या तालुक्यातून त्या तालुक्यात गेली, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेली, आपलं काही काल्याचं कीर्तन पूर्ण होणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करू, एकाच शब्दामध्ये गुरुजीला एका वाक्यात उत्तर देऊन टाकू आणि लवकर काला करून मोकळू. म्हणून त्या बाळाने उत्तर दिलं. म्हटले गुरुजी ऐका, जशी गंगा पैठणच्या नाथसागरातून निघाली, पुढं बीड जिल्हा, बीड जिल्ह्यावर पुढं परभणी जिल्हा, परभणीच्या पुढं नांदेड जिल्ह्याला पाणी देत 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 तेलंगणामधून एकदाची गंगा सागराला जाऊन मिळाली. पण तरी गुरुजी चैन बसले नाही.
तरी गुरुजींनी पुढे त्याला विचारलं, म्हटले सांग बाळा, गंगा समुद्रातून पुढे कुठे गेली? त्या बाळ्याने सांगितलं, गुरुजी गंगा आता पुढे कुठेच गेली नाही, गंगा तुमच्या डोंबल्यात गेली म्हटले. आता गंगेचा प्रभाव कुठपर्यंत हो? जोपर्यंत गंगा सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचा प्रवाह करण्याची तिला गरज आहे. एकदा गंगा सागराला जाऊन मिळाली रे मिळाली, परत तिला प्रवाह पातित्य करण्याची गरज नाही. तसं आपला सप्ताहाचा एकदा काला रे झाला, परत आणखी जीवनात काहीच करण्याची गरज नाही. विठ्ठल काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणून काल्याचं कीर्तन हे शेवटी करावं लागतं. दुसरी गोष्ट, काल्याचं कीर्तन कानडे बोई दुपारच्याच वेळेस का करतात? याला सुद्धा शास्त्र आहे. काल्याचं कीर्तन दुपारी का करतात? भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये ते मुलं गोकुळासोबत जे आपल्या सवंगड्यासोबत जो काला गेला तो दुपारच्या वेळेस केला, म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाने त्याची निवड केली, म्हणून आपण काला दुपारी करतो. आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण का करतात? बाकीच्या कीर्तनात आपण राम सांगू शकतो, भगवान सांगू शकतो, महादेव सांगू शकतो, कोणत्याही संतांचं आपण चरित्र सांगू शकतो, पण काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण का करायचं? याचा अर्थ असा आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, आणि परिपूर्णतम देव सुद्धा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्यो नाही, परिपूर्णतम अवतार फक्त भगवान श्रीकृष्ण आहे. संत वर्णन करतात, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या थोड्या किती सांगू ग, याच्या थोड्या किती सांगू ग, महीपत्र तुआटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. ऐका, त्या बाकीच्या गवळणी यशोदे मातेला सांगायला लागला, यशोदे अगं किती परिपूर्णतम अवतार श्रीकृष्णाचा आहे. त्या गवळणी म्हणतात, अगं या कृष्णाचं जर आपण चरित्र लिहायला गेलो ना, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, आणि साक्षात सरस्वती मातेला जरी लिहायला बसवलं ना तरी कृष्णाचं चरित्र पूर्ण होणार. म्हणून त्या गवळणी यशोदे मैयाला सांगतात, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. किती परिपूर्णतम अवतार आहे हो. अहो समुद्राची शयी केली, मेरू पर्वताची लेखणी केली, आणि साक्षात सरस्वती मातेला जरी लिहायला बसवलं तरी कृष्णाचं चरित्र पूर्ण होणार. एवढा परिपूर्णतम अवतार आहे. एक परिपूर्णतमेची व्याख्या सांगतो आणि पुढे चालतो. ऐका, बाकीच्या अवतारामध्ये साधूने सांगावं आणि देवाने बोलीला वाल्मिक तैसाचे करीन आणि वर्तोने दावीन नामा म्हणे. बाकीच्या अवतारामध्ये साधूने सांगावं आणि देवाने करावं, पण भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये असं नाही महाराज. जे मनाला वाटल तेच करायचं. काय झालं तर गोकुळाची परंपरा होती काय, इंद्राची पूजा करण्याची. इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती. सगळे गोकुळवासी इंद्राची पूजा करण्यासाठी गेले, पण भगवान श्रीकृष्णाने हे दृश्य बघितलं. म्हटले कुणाची पूजा करतात?
म्हणले आपल्याला दरवर्षी आमचा गोकुळाचा नेम आहे, इंद्राची पूजा जर आपण केली तर चांगला पाऊस पाडतो, आपल्या गुराढोरांना धान्य सगळं आपल्याला खायला धान्य उपलब्ध होतं, त्यांनाही चाऱ्याची व्यवस्था होते, म्हणून आम्ही दरवर्षी इंद्राची पूजा करतो. कृष्ण गोकुळामध्ये आले आणि त्या गोकुळवासी लोकांना माया लागले, कोण इंद्राने उंद्र हा, याची आपल्याला पूजा करायची नाही म्हटले. कोणी असेल म्हटले तो याची पूजा आपल्याला करायची, आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची म्हटले. सगळे गोकुळवासी भगवान कृष्णाने जमा केले आणि कुठे निघाले, गोवर्धनाची पूजा करण्यासाठी गेले. गोवर्धनाची पूजा केली महाराज, पण इंद्राला राग आला. इंद्राला राग आला, एवढा जोरात पाऊस पडायला सुरुवात केली, एवढा जोरात पाऊस पडायला सुरुवात केली, मोठमोठे ढगे यायला लागले, भर भरून अशा धारा पडायला लागल्या. इतका पाऊस त्या गोकुळामध्ये पडला, गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. एवढा पाऊस इंद्राने पाडला. मग तुम्हाला वाटलं असेल परत भगवान कृष्णाने इंद्राची पूजा केली असेल? अजिबात नाही महाराज. एवढा पाऊस पाडला, भगवान परमात्म्याने आपल्या करंगळीवर गोवर्धनाला उचललं आणि त्या गोवर्धनाखाली गोकुळ गाव निर्माण केलं. एवढा परिपूर्णतम अवतार आहे. म्हणून बाकीच्या अवतारामध्ये साधूने सांगितलं आणि देवाला करावं लागत असतं, पण भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये असं काही नाही. स्वातंत्र्य आहे आणि सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, म्हणून परिपूर्णतम अवतार आहे. म्हणून म्हणले का हो महाराज, आत्ताच तर तुम्हीच सांगितलं समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, सरस्वती मातेला लिहायला बसवलं, तरी कृष्णाचं चरित्र होऊ शकत नाही. मग नेमकं त्याचं चरित्र तरी काय आहे, तुम्ही आम्हाला काय चरित्र सांगणार आहे? अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, पाहता गोवाल